तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि बघा, आज जे आहे ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईव्ह मतमोजणी सुद्धा सुरू आहे। आणि तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल की आपल्या एरियामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार लीडिंगवर आहे, आघाडीवर आहे, किंवा कोणत्या उमेदवाराला सध्या पेटी फोडल्यानंतर किती मतं मिळाले, हे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायचं असेल तर कसं पाहायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या Google Play स्टोअरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला वोटर हेल्पलाईन ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। या हेल्पलाईनला कोणत्याच प्रकारे मोबाईल नंबर टाकण्याची किंवा ID पासवर्ड टाकण्याची गरज नाही। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी पेज दिसून येईल। तुम्हाला या ठिकाणी ID पासवर्ड मागितला जाईल, पण तुम्हाला या ठिकाणी स्किप लॉगिनवर खालच्या बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 नंबरचं ऑप्शन दिसून येत आहे, इलेक्शन रिझल्ट, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर जनरल इलेक्शन टू असेंब्ली या वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून तुमचं विधानसभा क्षेत्र या ठिकाणी निवडायचं आहे। तर सिलेक्ट विधानसभा क्षेत्र या ठिकाणी आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी देवळी विधानसभा क्षेत्र या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि सबमिट बटनवर आपण क्लिक करूया। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, जे काही मतदारसंघामध्ये जो उमेदवार या ठिकाणी लीडिंगवर आहे, सर्वात जास्त मतं त्यांना पडलेली आहे, ते या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवण्यात येईल। आणि त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही पूर्ण उमेदवार या ठिकाणी आहे ते किती मतांनी लीडिंगवर आहे किंवा किती मतांनी या ठिकाणी मायनसवर चाललेले आहे, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रातील लाईव्ह काउंटिंग पाहू शकता। जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ टाका, म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे की अशा प्रकारे आपण लाईव्ह मतमोजणी सुद्धा पाहू शकतो। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।